MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे 22वे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे। यावर्षी हा पुरस्कार बंगळुरू येथील IIMच्या प्राध्यापक डॉक्टर श्रीवर्धनी के झा, तरुण खासदार ज्योतिमणी सिन्नमलाई, प्रसिद्ध अभिनेता आणि मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार व सरोजवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी MIT WPUचे चीफ बिलीफ ऑफिसर डॉक्टर दत्ता दंडगे उपस्थित होते। MIT WPUचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। हा पुरस्कार प्रदान समारंभ 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता कोथरूड येथील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे। पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर व MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। प्रत्येकी 2.5 लाख रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे। जागतिक दर्जाचे संशोधन व समाजावर शाश्वत प्रभाव निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी विशेष कार्य केल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर श्रीवर्धनी के झा यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। धडाडीच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या तामिळनाडू येथील तरुण खासदार ज्योतिमणी सिन्नमलाई यांना भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने गौरवण्यात येईल। चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याबद्दल पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे आणि सरोद या वाद्यासह भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरवल्याबद्दल पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर चिटणीस, कुलगुरू MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे। दरवर्षी भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात 3 फेब्रुवारीला। यावर्षी हा 22वा पुरस्कार सोहळा 3 फेब्रुवारीला MITच्या कोथरूडच्या प्रांगणामध्ये होणार आहे। तर यामध्ये आपण 4 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा अवॉर्ड देऊन सन्मान करणार आहोत। त्यांची नावं सांगतो। आचार्य श्रेष्ठ जो अवॉर्ड आहे, शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या डॉक्टर श्रीवर्धनी झा, या एंटरप्रेन्योरशिप या विषयात IIM बंगलोरमध्ये प्राध्यापिका आहेत। त्यानंतर आहेत मिस S ज्योतिमणी, ज्या खासदार आहेत चेन्नईमधून आणि त्यांचंही काम उत्कृष्ट आहे। तर यंग पार्लमेंटेरियन म्हणून हा अवॉर्ड देतोय। तिसरा आहे पुण्यातलेच प्रोफेसर डॉक्टर मोहन आगाशे सर, त्यांना सर्वजण ओळखतात। थिएटर, सिनेमा आणि सायकोलॉजी या 3 ह्याच्यावर त्यांचं उत्कृष्ट काम आहे। चौथा आहे तो उस्ताद अमजद अली खान, ते सरोजवादक आहेत आणि त्यांचं हा पुरस्कार देऊन आम्हाला आनंद होत आहे। तर या सर्व पुरस्कारांसाठी आपण MIT कोथरूडमध्ये 3 फेब्रुवारीला 5 ते 7 या वेळात यायचं आहे। सर्वांना सस्नेह आमंत्रण। पुरस्काराचं स्वरूप हे 2.5 लाख रुपये त्याचं आहे, आपण देतो प्रत्येकाला, आणि एक सायटेशन ऑफ अवॉर्ड आणि एक अवॉर्ड ट्रॉफी देतो आणि एक ज्ञानेश्वरांची प्रतिमा देतो। पुरस्कार हा डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते दिला जातो दरवर्षी।